भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना शिक्षणाचा समान अधिकार दिला असला तरी खाजगी शिक्षण संस्थाधारकांनी हा अधिकार केवळ पैशांच्या जोरावर मर्यादित केल्याची स्थिती आज दिसून येत आहे। खाजगी शाळांकडून पालकांकडून अवाजवी शुल्क आकारण्यात येत असून आर्थिक लूट सुरू झाली आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चंद्रपूर शहर कार्यकारिणीने आंदोलन छेडले आहे। शासनाने खाजगी शाळांसाठी वार्षिक शुल्क मर्यादा स्पष्टपणे ठरवून दिल्या असून त्या नियमांचं पालन बंधनकारक आहे। मात्र काही शाळा सरकारच्या नियमांना न जुमानता मनमानी शुल्क आकारत आहेत। एवढ्यावरच न थांबता या शाळांनी आता पुस्तके, शालेय गणवेश, बुके आणि इतर साहित्य शाळेच्या ठराविक दुकानातून घेण्यास पालकांना भाग पाडणे सुरू केले आहे। परिणामी पालकांना अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यकारिणीने आंदोलन केलं असूनही शासन व प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही। खाजगी शाळांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल असा इशारा दिला आहे। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षाला मी कोटी कोटी नमन करतो। आज आपण बघत आहोत की खाजगी शाळा यांनी जे अव्यढव्य फीच्या म्हणजे बद्दल जे वाढीवपणा केलाय फी बद्दल, तर त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊन राहिला आहे। त्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी पक्षातर्फे शिक्षण अधिकारी व जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्रव्यवहार केले आहे। पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की जो फीच्या बद्दल सांगितलं, त्यानंतर शाळेमार्फत काही दुकानातून ठराविक दुकान आहे की त्या शाळेला टॅप असल्यामुळे की त्याच दुकानातून शालेय गणवेश, शालेय पुस्तके व शालेय वस्तू त्या एकाच दुकानात मिळणार की ज्या शाळेंनी सांगितलं की याच दुकानात ते वस्तू मिळणार। अन्यथा चंद्रपूर शहर घुमलं तरी ते वस्तू कुठेही मिळणार नाही। तर हा जो शिक्षणाचा जो व्यापार चालू आहे, बाजार चालू आहे, हा कुठेतरी थांबला पाहिजे। यासाठीच मागील वर्षी सुद्धा आम्ही शिक्षण अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आम्ही पत्रव्यवहार केले, आम्ही आंदोलन केले, मोर्चे काढले, तरी आमच्या आंदोलनाला आणि पत्रव्यवहाराला शिक्षण अधिकारी आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई काही केलेली नाही। त्यामुळे आम्ही ह्याही वर्षी त्यांना पत्र दिले, आम्ही सांगितलं, सर्व गोष्टी सांगितल्या त्यांना। याही वेळेस अगर तुम्ही जर उचित कारवाई करणार नाही तर अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। अन्यथा नाही तर आम्ही या शाळेसमोर जाऊन आंदोलन करू की आमच्या या सर्वसामान्य माणसाकडे आज महागाईचा एवढा मोठा काळ आहे, आज पैशाची मरमर होऊन राहिली। आज मला सांगा की बोटावर मोजण्यालायक आपल्या सरकारी शाळा चालू आहे, म्हणजे सरकारी शाळा बंद केल्यामुळे आज आपल्याला सर्वसामान्य लोकांना आपल्या खाजगी शाळेमध्ये आपल्या मुलांचे व मुलींचे शिक्षण करायला लागत आहे। तर ते खाजगी शाळेमध्ये शिक्षणाची फी सर्वसामान्य माणसाला परिपूर्ण परवडून नाही राहिल्या। यासाठी कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमची ही मागणी आहे, हा भ्रष्टाचार थांबावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।